तर आज आम्ही तुळशीचं वृंदावन बनवणार आहे आणि ते जर बघायचं असेल तर व्हिडिओ संपूर्ण पाहायला विसरू नका। तर जानू जिथे बसले ना त्याच्या पलीकडेच आपल्याला तुळशीचं वृंदावन करायचं आहे। काही जण इंद्रावन म्हणतात आणि काही जण वृंदावन सुद्धा म्हणतात। तर वृंदावन बनवायचंय त्याच्यासाठी विटा आणि सिमेंट लागणार आहे, ते आता आणतो आणि त्याच्यानंतर जे वृंदावन आहे ते तयार होणार आहे। आज मोठ्या उत्साहाने त्या कामाला सुरुवात केली खरी आणि आज मी हेल्परचं काम करणार होते आणि दीदी जी आहे ते बांधकाम करणार होती, त्याच्यामुळे तिला सगळ्यात पहिले तर चुरी नेऊन दिली। दिसतंय तेवढं काही सोपं नसतंय, दिसतंय तेवढं सोपं नसतं असं म्हणून दीदीला सगळी जी जबाबदारी ती देऊन टाकली आणि मी फक्त आणि फक्त व्हिडिओ बनवायचं काम केलं। आणि ही आहे आमची महाराणी जी आज सुपरवायझरचं काम करत होती आणि आमच्यावरती लक्ष देत होती। कुठपर्यंत जे आहे ते तुळशीचं वृंदावन करायचं काम सुरू आहे। बाहेरचे तर आपल्याला विकत खूप सारे वृंदावन भेटतात, पण आपण घरी केलेलं वृंदावन जे आहे ते काही वेगळीच मजा राहते, कारण का आपण स्वतः ते बनवलेलं राहतं। त्याच्यामुळं तुम्हाला सुद्धा जर बनवायचं असेल तर तुम्ही सुद्धा घरी बनवू शकता। आणि आता तुळशीचे लग्न लवकरच सुरू होतील, तर आम्हाला सुद्धा तुळशीचे लग्न लावायचं आहे। त्याच्यामुळेच आम्ही आता जे आहे ना ते छान असं तुळशीचं वृंदावन बनवतोय। आता कुठपर्यंत आले ते दाखव। तर फायनली आता हे एवढं वृंदावन जे आहे ते बनवून तयार आहे आणि याच्या पुढचं जे बांधकाम आहे ते अजून करायचं शिल्लक आहे, म्हणजे प्लास्टर आणि कलरिंग। तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नेक्स्ट पार्ट लवकरच येईल।